मीरा भाईंदर शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने गुरुवारी खड्डे भरो आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरुम व खडी टाकून प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला। मीरा भाईंदर शहरातील मुख्य मार्गांसह ठाणे घोडबंदर मार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत। या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। ठाणे घोडबंदर मार्गावरील खड्डे भरण्यासाठी निधीची कमतरता असल्याचे कारण देत महापौर डिंपल मेहता यांनी प्रशासनाला नकार दिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये शहरातील खड्डे न भरल्यास होणाऱ्या अपघातांसाठी महापौर डिंपल मेहता आणि संबंधित प्रशासनाला जबाबदार धरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांनी यापूर्वीच दिले होते। दरम्यान ठाणे घोडबंदर मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले असले तरी मीरा भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवरील खड्ड्यांची स्थिती कायम आहे। त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गुरुवारी रस्त्यावर उतरले आणि खड्डे भरो आंदोलन करत खड्ड्यांमध्ये मुरुम टाकला। निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। प्रताप सरनाईक आमचे जे मंत्री आहेत 146 चे आमदार आहेत त्यांच्यावर डिपेंड आहेत की ते कधी निधी आणतील आणि या शहराचा विकास होईल। कारण जेव्हा सत्तेत लोक नव्हते तेव्हा प्रताप सरनाईक साहेबांनी 3,500 करोडपेक्षा जास्त निधी आणला आणि शहरातील रस्ते सर्व सिमेंट कंप्लीट केलेले। तर हे याचा पर्याय आमचे प्रताप सरनाईक साहेब काढणार आहे। बघा, हे सगळे आरोप करणं फार सोपं असतं। आज आम्ही या खड्ड्यांसाठी या मीरा भाईंदर शहरात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यास त्या लोकांनीच भाग पडलं आहे। आज तुमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे। तुम्ही आम्हालाही माहिती आहे तुम्ही काहीही करू शकता, परंतु काही करण्यापेक्षा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते, त्यानंतर पाणी, वॉटर, मीटर, गटर ह्या सगळ्या गोष्टीकडे सर्वसामान्यांच्या समस्यांकडे ह्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे। आजपर्यंत मीरा भाईंदर शहर हे खाडीलगत वसलेलं हे माहिती होतं, पण आता ह्या सत्ताधारी जे आहेत त्यांनी ही पहिचान करून दिली की मीरा भाईंदर हे खड्ड्यात वसलेलं आहे। ज्यावेळेस टॅक्स भरतात लोक, नैतिक जबाबदारी असली पाहिजे सत्ताधाऱ्यांची की बाबा त्यांना त्रास झाला नाही पाहिजे। त्रास नसला उलट डबल त्रास त्यांनी वाढवून ठेवलेला आहे की रहदारी त्याच्यामुळे ट्रॅफिक होते, मोटरसायकलवर बाईकवरनं जे जाणारी लोक आहेत कधी खड्ड्यात पडतील, कधी जीवाला हानी होईल याची काही हे नसते। त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर हा आजचा मोर्चा होता की त्यांनी ह्याकडे लक्ष देऊन नीट सुविधा मीरा भाईंदरसाठी द्यायला हव्या। मेरा नाम सजन लाल विश्वकर्मा। खड्डे के बारे में सर जी, ये खड्डा ऐसा है कि जान लेने वाला खड्डा है, जान देने वाला नहीं है। क्योंकि जब भी ट्रैफिक लग जाती है, एम्बुलेंस में कोई आदमी अगर मरीज है लास्ट स्टेज पे तो यही मरेगा, वो आगे नहीं जा पाएगा हॉस्पिटल में। ये सब का काम चालू था? कुछ नहीं सर जी, खड्डे मरने का काम कहाँ चालू है, मेरे को दिखाइए जरा। बस सुनने में हमेशा इतना करोड़ का टेंडर है, इतना करोड़ का ये टेंडर है, वो टेंडर जाता कहाँ है? टेंडर तो कहीं जाता नहीं है। हमको टेंडर देना, हम भी बना सकते हैं ना, हमको भी माल जानकारी है, हम खुद का काम करके दे देंगे, आरसीसी इससे अच्छा करके दे देंगे। लेकिन गवर्नमेंट क्या है ना, टेंडर निकालती है, पैसा जाता किधर है? टैक्स का पैसा जाता कहाँ है? अब पूछो तो जेल में डाल दो, ऐसी सरकार है बाबू। खड्डा तो बहुत रोडों पे है, अभी तो दिक्कत तो है ही है, परेशानी चलाने में गाड़ियाँ सब खड्डे में पानी भरा था, कभी गाड़ी अचानक गिर जाती है, यही सब प्रॉब्लम आ रहे। रोड सब खराब हो गया पूरा, डेली का आना जाना है, डेली का आना जाना यही रोड का। कमर का दर्द कैसा क्या? वो सब तकलीफ तो देता है, अभी क्या करेंगे जब रोटी वैसा है। या घोडबंदर रोडच्या काय स्थिती आहे, इकडे एवढ्या मोठ्या मोठ्या खड्डा पडलेला आणि गाड्या एवढ्या या आपल्या चालवायला त्रास होतात, कस्टमरला पण लय भारी लागतात, ट्रॉफिक एवढी मोठी पडतात। आपल्या घोडबंदरला काम करायला पाहिजे, माणसं आल्या सपोर्ट करायला आणि आपल्या सगळ्या ठाण्याच्या आपल्या जे आहे आपल्या सोबत माणूस आलेला आहे त्यांच्यावरती लक्ष द्या आणि यांच्या खड्डे बुजवलेले ना, खड्ड्या घुसवलेले आहात, खड्ड्याला जरा तुम्ही लक्ष करा। खड्डे बुजवले होते असं आम्हाला माहिती पडलं, आता परत खड्डे पडले, त्याबद्दल काय सांगशील? हा, ते बदलून सांगते, काम केलेलं आहे माणसं, जरा अजून आपल्या काम करायला पाहिजे। जरा साहेब लोकांचा विनंती आहे आपली, जरा कार्यवाही आपली जरा जोराशी वाढवा। भरपूर होतोय, मेन इथे आणि घाटामध्ये भरपूर खड्डे आहेत। आता 5-6 महिन्यापूर्वी त्या लोकांनी काम केलं होतं पूर्ण, पण ते काम एवढं गलिच्छ आणि ढिसाळ पद्धतीचं आहे
जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने जे म्हणजे जे मटेरियल जे यूज केलं आहे ते एकदम खराब क्वालिटीचं आहे. पहिला पाऊस आला आणि पहिल्या पावसापासूनच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे इकडे आणि असे मोठे मोठे खड्डे पडतात. आजचा प्रॉब्लेम काय होतो, पाऊस आला की पाणी भरतं खड्ड्यांमध्ये आणि बाईकवाले कधी त्या खड्ड्यामध्ये गेलं तर बाईक स्किट होतात आणि पाठीमागून ट्रक वगैरे येत असतात स्पीडमध्ये. तर कधी कधी तो मोठ्या प्रमाणात 2-3 अपघात झालेले आहेत आता या 15 दिवसामध्ये.